नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आपण आजचा जो व्हिडिओ बनवलाय हा काही मी माझं मोठेपणा सांगण्यासाठी केलेला नाही की आपण जो काही अंदाज केला होता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, जो की एक योगायोगाने काय झालेला आहे तर बरोबर आलेला आहे. सो ते सांगण्यासाठी. पण मला याच्यातून एक गोष्ट सांगायची आहे की मार्केटमध्ये ट्रेंड काय असते बघा, कशा पद्धतीने मुलं एक म्हणतात ना छुप्या पद्धतीने असतात की आपले जेव्हा स्कोर आलेला असतो 100+ वगैरे तेव्हा मुलं सांगत नाहीत. ओके, ही गोष्ट मला आजची तुम्हाला सांगायची आहे. सो हा एक व्हिडिओ मी बनवला होता, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. आपल्या युट्यूब चॅनल आजही आहे की याच्यामध्ये मी कोटा प्रेडिक्ट केला होता, जो की मी आय थिंक 1 तारखेला तो व्हिडिओ बनवला होता. 31 तारखेला आपली एक्झाम झाली होती. 1 तारखेला आयोगाची आन्सर की आली होती रात्री 10 वाजता. ओके, त्यानंतर तो मी व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपला हा कट ऑफ किती राहू शकतो, तर 96 ± 2 जो की 98 लागलेला आहे. +-2 पण बोललो होतो. ठीक, हा योगायोग अंदाज होता का, तर मी स्वतः एक्झाम दिली होती. माझा स्कोर 102 होता. लक्षात ठेवा मित्रांनो, 102.50 होता. ओके, नंतर तो माझे असं झालं की जे क्वेश्चन 6 क्वेश्चन जे काय आयोगाने रद्द केले, ते 6च्या 6 क्वेश्चन माझे करेक्ट होते आणि ते 6च्या 6 क्वेश्चन माझे काय झाले, रद्द झाले. त्याच्यामुळे माझा स्कोर फक्त कितीवर येऊन थांबला होता, 19.25. सो अनलकीली माझं तेव्हा झालं नाही, म्हणजे हा राज्यसेवेला झालेलं नाही. पण ह्याच्यावरून एक गोष्ट, मुलींचा कट ऑफ तर ॲक्युरेट लागलाय आपला 92, जो की मी सांगितला होता. ओके, आणि एस-सीचा वगैरे थोडासा किती लागलेला आहे, तर आय थिंक 94 लागलेला आहे. एवढा कमी गेलेला नाही, कारण का थोड्याशा जागा कमी आहेत वगैरे. सो हा ओपन जनरलचा कट ऑफ तर आपला बरोबर होता. पण ह्याच्यातून मला एक गोष्ट सांगायची मित्रांनो, की जे काही कट ऑफ आपल्या इथे सांगितले जातात, जे काही आपण कमेंट्स वगैरे खाली वाचतो, जी काही मुलं खाली कमेंट्स करतात, त्या खऱ्याच असतील अशा नाही आहेत. ओके, फक्त जे लोक काय म्हणतात ना, आरपार म्हणतात, थोडेसे मध्ये अडकलेले असतात, तेच लोक सांगत असतात की माझं होईल का, माझं होईल का. पण ज्या लोकांचे स्कोर आलेले होते 105, 110, हे लोक कधीच कमेंट्स करून सांगत नव्हते की माझा स्कोर एवढा होईल का. ओके, सो काही गोष्टी मला एवढं तुम्हाला अवेअर करायचंय. मी काही काही युट्यूब चॅनल बघितले की ते लोक एवढे सांगत होते, किती 105 ते 115 लागेल एवढे सांगत होते. ओके, काही नाही सांगितलं होतं, जेन्युअनली सांगितलं होतं, काही मी त्यांची नावं घेणार नाही. ओके, बट 105 वाले म्हणजे मला सांगा, जी मुलं होती 198+ होती, 95+ होती, मी त्यांना ऑलरेडी आउट ऑफ रेस करून टाकलं ना. कुठला कट ऑफ सांगून की 100च्या वर लागेल, 102च्या वर लागेल, 105च्या वर लागेल. यांना तुम्हाला अगोदरच कट ऑफ सांगून तुम्ही काय केलं, मुलांना आउट ऑफ रेस करून टाकलेलं आहात. म्हणजे आता बघा, नाही म्हटलं तर एक 15, 18, 20 दिवस गेलेले आहेत, 20-25 दिवस गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही अगोदर सांगितलं असतं की मुलं एवढा कट ऑफ लागू शकतो 95+ वगैरे, त्या मुलांनी ऑलरेडी अभ्यास चालू केला असं ना, त्यांनी 20 दिवस वाया नसते घालवले. कारण का आता मुलांकडे फक्त 100 दिवस राहिलेले आहेत. सो कट ऑफ प्रेडिक्शन करताना वगैरे थोडंसं काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये एवढं सांगायचं होतं की हा योगायोगाने आलेला आहे, याच्यामध्ये काही एवढं असं काही लॉजिक नव्हतं लावलं होतं. पण मी स्वतः एक्झाम दिली होती, त्यामुळे मागचे 2 एक्झाम मी क्लिअर केलं होतं. सो यावेळी माझा स्कोर थोडासा खाली आला होता, पेपर तसाही डिफिकल्ट होता आणि 6 क्वेश्चन रद्द झाल्यामुळे अजूनही माझा मार्क स्कोर काय झाला, खाली झालेला आहे. ओके, सो एवढं सांगेन की जे काही ज्यांनी कोणी पहिले ही आपली एक्झाम काय केली, राज्यसेवा क्लिअर केली, त्यांनी जोराने अभ्यास करा. ओके, अजिबात थांबू नका, अजिबात वेळ वाया घालू नका. मस्त एक ताकदीने अभ्यास करा आणि पोस्ट मिळवा. ऑल द व्हेरी बेस्ट. आपण इथे थांबूया. जय हिंद.